माझा मामेभाऊ आज सकाळीच आला होता, कारण की आज मला गावाला जायचं होतं आणि याची भाऊबीज राहिलेलीच होती. तर नमस्कार, मी प्रांजली आणि तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर माझ्या मामेभावाची भाऊबीज आज केली. त्याच्यानंतर मला जायचं होतं, तर माझ्या बाळासाठी मी जे गिफ्ट आणलेलं होतं ते मी वहिनीला दिलं. त्याच्यानंतर हे रायबा झोपलेले होते आणि माझी आई माझ्यासाठी बघत होती, की तुला काय पाहिजे, काय राहिलेलं आहे आणि काय घ्यायचं आहे ते. तर भाऊ शूज घालून बाहेर रेडी होते आणि त्यांचं सगळं आटोपल्यावर माहेर पण माझं आटोपल्यावर आम्ही निघालो दर्यापूरला जायसाठी. तर आधी अमरावती आलो कारण थोडंसं काम होतं आणि तिकडून दर्यापूरला गेलो. तर दर्यापूरला गेल्या-गेल्या माझं पार्सल आलेलं होतं. कारण 2 दिवस झाले मी पार्सलवाल्यांना थांबवून ठेवलेलं होतं. याला करमत नव्हतं तर हा कार्टून पाहत होता. तेवढ्यात माझं पार्सल आलं. पार्सलचा फोन आला तर मी खाली गेली आणि असे शाहूचे पेन आले. त्याच्या काकांनी त्याला पैसे दिले होते पेन घ्यायसाठी बर्थडेला. तर त्याचे पेन घेतले त्यांनी. त्याच्यानंतर माझं बटाटा वगैरे व्हेजिटेबल जे कटर असते ते मी बोलावलेलं होतं. तर ते छान आलं होतं आणि याची जर का तुम्हाला लिंक लागत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर शाहूसाठी मी जो पेन वगैरे ठेवायसाठी बॉक्स असते तो बॉक्स बोलावला होता. कारण त्याचं स्कूलला जायच्या वेळी खूप गोंधळ होतो. एका जागी सामान राहतच नाही. तर ते काउंट करायसाठी, सगळं जमा करायसाठी एका जागी. तर हा बॉक्स छान होता. मला छान वाटला. तर हा मी बोलावला. या बॉक्ससाठी त्याच्या माईने त्याला पैसे दिले होते आणि त्या पैशाचं त्याला काहीतरी घ्यायचंच होतं म्हणून तो बॉक्स बोलावला आणि तो छान वाटला असेल तर तुम्ही मला सांगा. मी त्याची सुद्धा लिंक तुम्हाला शेअर करते. त्याच्यानंतर रात्री मी शेपूची भाजी, पोळी आणि छान जाडी पोळी मला आवडते भाजीसोबत, मिरची जेवली आणि असा आमचा दिवस गेला. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थँक